कारण उद्या सुद्धा मी शूटला जाणार आहे आणि उद्या श्री मला 100% बाहेर घेऊन जाणार आहे. राईट? लवकर बोल. हो नाही तो तेरा मर्डर. सॉरी आय कॅन्ट यूज दिस वर्ड. नहीं तो मैं तेरे को मारेगा. हा ह्याच्यात हे काय पनीर कळलं ह्याच्यामध्ये हे आहे मला कळलं. हा कोण आहे रेड चिलीज आहे. तुला काय इंग्रजी आहे ना मराठी काहीच नाही. हे वेस्टर्न कल्चर माझ्या घरी बनतंय बघा. तुला कसं वाटतंय तुझी बायको तुझ्या पहिल्या प्रेमाला भेटली? नाही मला तोच प्रश्न पडला की पाहून का नाही गेले. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो आज आता मी ऍक्च्युली पहिला रेडी झाली अँड देन आय स्टार्टेड द व्लॉग. सकाळपासून फक्त घरातली कामच करत होती म्हणून मी व्लॉग नाही केला. अँड नाव आय एम गोइंग फॉर अ शूट इन अंधेरी. तर म्हणजे फोन का वाकडा झाला होता. सो या आता मी अंधेरीला एका शूटसाठी चालले. सो चला लेट्स गो. अँड बिफोर दॅट आय होप तुम्हाला सगळ्यांना माझा लास्ट ब्लॉग आवडला असेल. माझ्या फ्रेंड्स सोबतचा नाईट आउटचा इट वॉज व्हेरी फन. आम्ही खूप मज्जा केली, खूप मज्जा केली. जर तुम्ही तो बघितला नसेल तर प्लीज जाऊन तो सुद्धा बघा. अँड या दॅट्स इट. लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडे. सो आमचे मिनी ब्लॉग्स आणि आमचे गेम्स बघितलेत का? आणि खूप जास्त प्रेम दिलं तुम्ही आमच्या फनी रील्स वरती. खूप मजा केली. सो हेच ते दिवस असतात जे आपण एकमेकांबरोबर काही तासांचे असतात आणि ते खूप मेमोरेबल असतात. खूप मजा केली. सो पुन्हा भेटू. पण ते भेटण्याचे योग आम्हाला 3-3 महिन्यांनी वगैरे यायचं. भेटू लवकरच भेटूया. आणि आता आम्ही सौभाग्यवती सरपंच नावाची त्यांची वेब सिरीज येणार आहे. सो त्याच्या इंटरव्ह्यूसाठी. सो आय एम बॅक फ्रॉम द शूट. छान झालं, फटाफट झालं म्हणून तिकडे काही शूट करता नाही आलं. फास्ट आलं. पहिल्यांदाच एवढं लवकर शूट झालं असेल आमचं असं मला वाटतंय. बट या इट वॉज नाईस. प्रत्येकाला टाइम स्लॉट दिलेले इंटरव्ह्यू साठी म्हणून पटापट झालं. अँड या देन वी केम बॅक. कौस्तुभानी भावना पण भेटलेली बट तेव्हा मला लक्षातच नाही शूट करायचं. सो मी तेव्हा शूट नाही केलं. अँड या दॅट्स इट. अँड बघूया आता पुढे काय करणार आहे. मी आताच आली आहे. थोडा वेळ रेस्ट करेन. नंतर जेवण करायचंय. श्री येण्याला लवकर. अँड मग बघू कुठे बाहेर गेलो तर आय व्लॉग. ओके चलो. अँड येस आय होप तुम्हाला आमचे रील्स आवडले असतील. आम्ही खूप जास्त मजा केली, खूप जास्त. आणि तुम्ही फक्त रील बघितली असेल तर तुम्ही प्लीज पूर्ण ब्लॉग सुद्धा बघा. दॅट इज ऑल्सो व्हेरी फन. खूप मस्त आहे, खूप मजा आली. असं कधीतरी 2-4 महिन्यातून एकदा सगळ्या फ्रेंड्सना भेटून मजा मस्ती करणं खूप भारी वाटतं. सो या दॅट्स इट. सो श्री घरी आला. तू काय बोलतो इकडे? 1 मिनिट. हा त्यांना सांग की आमचा ब्लॉग बघ. येस. सो श्री घरी आला आणि तो फ्रेश झाला आणि तो मला बोलला की मी 15 मिनिटात झोपून उठतो मग आपण जाऊया बाहेर कारण मला झोप येते. नाही मला जेटलॅग लागला. कसलं जेटलॅग लागलं? कुठे गेलेलं असेल जेटलॅग? ट्रॅव्हल. आणि तो झोपला आणि तो उठलाच नाही. सो आम्ही कुठे गेलो नाही. आणि आता तो त्याचं सॅलड खातोय. तो उठला आणि आता माझ्यात कॅपॅसिटी नाही कारण मला झोप आली आहे. सो मी हा ब्लॉग उद्या सुद्धा कंटिन्यू करणार आहे कारण उद्या सुद्धा मी शूटला जाणार आहे आणि उद्या श्री मला 100% बाहेर घेऊन जाणार आहे. राईट? लवकर बोल. हो नाही तो तेरा मर्डर. सॉरी आय कॅन्ट यूज दिस वर्ड. नहीं तो मैं तेरे को मारेगा. बोल लवकर. बस
जेवण जाणार तुम्हाला, त्याच्याकडे काही ऑप्शन नाहीये, त्याच्याकडे असं कोण नाही माझ्याशिवाय, ऑप्शन नाही म्हणजे काय? माझ्याशिवाय कोण नाही. दुकान ठकमक टोकावर तू उभा केलंस, हो, की लोहगडावर तू उभा केलंस, ऑप्शन नाही म्हणून. मरण आहे तो माझा ऐक. मीच आहे, मीच ती, अजून कोण नाही. सो उद्या तर 100% त्याला मला घेऊन जायचं. बघूया सो उद्या कंटिन्यू करते. हा, बघूया ओके, बघूया Okay. बघूया. बघूया नाही, आपण चाललोय उद्या. हॅलो, वेलकम टू द नेक्स्ट डे. आणि आता आज आम्ही पहिल्यांदा खूप जवळ शूटला चाललोय. सो वी आर गोइंग टू वडाळा फॉर अ शूट. अँड खूप बरं वाटतंय. रोज आम्हाला अंधेरीला जावं लागतं, गोरेगावला जावं लागतं, कुठे कुठे लांब लांब जावं लागतं, ठाण्याला वगैरे, मडला. अँड या आज आम्हाला जवळ जायचंय. आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. अँड नाव लेट्स गेट रेडी. चला रेडी होते फटाफट मी, अँड देन वी लीव. ओके, सो शूज लावलेले आहे आणि मिस आम्ही दोघीच आहे, बाकी कोण दिसत नाही. सिद्धेशचा इंटरव्ह्यू चाललाय, आम्ही दोघीच बसलोय, बाकी कोणच नाही माहिती. आम्ही कुठेही गेलो ना, मॅडम पहिला फक्त बोलणार काय खायचं, मला भूक लागली आहे, जेवण नाही तिला तर बरं नाही वाटत. नवरा मला टाकून गेलाय तर 4 दिवस. नवरा टाकून ते गेलं टाकून लुंगी नवरा तिला चेन्नईला गेले, तिला टाकतो म्हणून तिला जेवायला भेटत नाही, म्हणून करमत नाही. जाऊ दे, करमील तू. चला आमच्याकडे. तुमची प्रायव्हसी मी डिस्टर्ब करायला नाही येणार सारखंच. आमची काय प्रायव्हसी, आम्ही प्रायव्हसी मध्ये राहतो. ओ माय अजून काय प्रायव्हसी. मग बोलवायचंय का कोणाला प्रायव्हसी बंद करायला? तुझ्या आवडत्या व्यक्तींना नको ना. मी माझ्या तिच्याबरोबर डेटवर आज कोणाचा तुमचा सेल्फी घेत आहे की ब्लॉग चालू. मग तिचं नाव पण नाही घेते, किती त्रासलं नाव मी घेते का काय. सिद्धेश आम्हाला पार्टी देतो, नेक्टर मध्ये पार्टी देतो. काय पिणार आहेस? तिला छान फक्त खाते घे मग बघ. बघणार आहे. तुम्ही काहीतरी करते मी काहीतरी वेगळी रेसिपी घेते. जमतंय ना? हो, मला जमते. काय करतेस तू आज? तू सांगितलंस ना मला ते काय सोयाबीनचं सॅलड करते. नीट म्हणणार सॅलेड करते ना, मी अक्षीच बोलते. सोयाबीन सोयाबीन सॅलड करते मी. मुळे थोडी जास्त हेल्दी खायचे चोचले आल्यात. हे चौचले नाही आहे, हीच गोष्ट तुला सी आय फ्राईड दिस जास्त सोयाबीन. ठेवेल. आणि मग मी हे सॅलड बनवलंय. ह्याच्यात काय काय बेझल आहे, मी अशी मोंटू दिसते. बेझल म्हणजे काय असतं? बेझल म्हणजे बेझल असतं, बेझल असतं. तर त्याच्यात कॉर्न आहे, कॉर्न म्हणजे काय असतं? आणि कॉर्न म्हणजे काय असतं? हे आणि काय आहे, आणि मक्का आहे, बीटरूट आहे, आणि कांदा, टोमॅटो, गाजर सगळं आहे. आणि आता मिरची पण टाकलीस का? हा, शिमला मिरची पण आहे. आणि आता हे मी सोयाबीन फ्राय केलेली आहे. आणि मी हे बनवलेलं आहे, हे चटणी नाही सॉस, म्हणजे सॉस चटणी वॉट एव्हर यू. हे मला माहित नसतं. हा, ह्याच्यात हे काय पनीर, कळलं ह्याच्यामध्ये हे आहे, मला कळलं. हा, चला, पनीर, दही, चीज, मसाला. तर याच्यात रेड चिली पावडर टाकायची होती, पण मी टाकलं मालवणी. रेड चिली काय? रेड चिली पावडर. रेड चिली शाहरुख खानचा. हा, पण मी मालवणी मसाला टाकला आणि मीठ टाकलं आणि थोडस ब्लॅक पेपर टाकलं आणि थोडस चाट मसाला टाकला. खाण्याला एकच सुंदर पाहिजे. मला वाटतं हे तू इंग्रजी सॅलड करते, मराठी यामध्ये काहीच नाहीये ना. सो कोण आहे? रेड चिलीज आहे, तुला काही इंग्रजी आहे ना, मराठी काहीच नाही. हे वेस्टर्न कल्चर माझ्या घरी बनतंय बघा. तुलाच खायचं होतं वेस्टर्न कल्चर. मराठी कल्चर मध्ये डाएट फूड वगैरे असं काही नसतं, वेस्टर्न कल्चर मध्ये असतं, तर तुलाच पाहिजे.
मी काय नाही. ठीक आहे चल, मी माझी कामं करतो. ओके. काय करायचं. भारी वाटतंय. सो दिस इज माय सॅलड. एकदम मस्त भारी दिसत आहे. एक्सक्यूज मी नवरा, हाव इज दिस सॅलड? कडक. छान आणलंय हो खरंच. खरंच. थँक्यू. तुझ्या वर तू घातलेस ना तिथे हा सॉस. सॉस चांगलं वाटतं. त्यात काय टाकलेस तू? त्यात मी ना त्यात पनीर, दही, चीज, थांब ना. मसाला, पनीर मराठी म्हणजे बेस. पनीर, चीज, दही, मसाला, मीठ, ब्लॅक पेपर आणि चाट मसाला टाकला. आणि हे पण टाकलंय काय ते कळलं हे टाकलं, कळलं आम्हाला. अरे, काय बोलतात त्याला, कळलं हे म्हणजे कळलं आम्हाला. सुंठाचं पावडर. सुंठाचं पावडर सुद्धा टाकलं. भारी आहे ना. भारी आहे. तेच आहे. उसका रिएक्शन चांगलं आहे. नक्की नाही. हो. Hello. So welcome to day 3 of this vlog. Day 3 पर्यंत आलाय बिकॉज एवढं काय करत नव्हती ना मी. फक्त शूटला जाते, शूटला एवढं काय वेळ नाही मिळत व्लॉग वगैरे करायला. सो या, आणि घरी आल्यावर पण एवढं काय नाही, घरातलंच कामं असतात. सो दॅट्स वाय दिस इज द day 3 अँड नाव I'm getting ready आणि then we are going for a premiere. मराठी मूवी आहे एक बुलबुल राणी. त्या मूवीचं प्रीमियर आहे. सो फॉर दॅट वी आर गोइंग. सो लेट्स गो. फटाफट रेडी होऊया अँड जाऊया. चला. आय नो माझा अवतार एकदम हॉरेबल आहे, पण आज एवढी बेस्टेस्ट माझ्या लाईफ मधली सगळ्यात मस्त गोष्ट माझ्यासोबत आज घडली आहे. मी शांतनूला भेटली. तुम्हाला आता व्हिडिओ दिसेल. शांतनू कोण? शांतनू बरे सर. शांतनू महेश्वरी फ्रॉम दिल दोस्ती डेन्स. भावना, शांतनूला बघून कसं वाटलं? खूप भारी वाटलं. सगळ्यात पहिला मीच बघितलं त्याला. मला ते एवढं म्हणजे मी कोक आणि पॉपकॉर्न घ्यायला गेलेली मी आणि दिगू. तेवढ्यात ही ओरडली. मला वाटलं कोण आलं माहिती नाही. दिगू गेला पटापट धावून आणि नंतर मी बघितलं की शांतनू आहे. मी तसंच ठेवलं तिला. मला ठेव मी नंतर आणि कौस्तुभ, रोहन आणि तिघं मला बघतात आणि एकत्र घेऊन गेले. मला रोहननी त्याला हात मारला. फोटो व्हिडिओ काढतात ना यार. आणि मला बोलायलाच होतं. मला एकदम रडण्यासारखं झालेलं. मॅडमनी माझा व्हिडिओ काढलाय मस्त छान. जो श्रीला नाही आवडला. श्रीला कसला आवडतोय? चेतना, तुझी इच्छा किती वर्षांची? मला दिसलं मी पण तिला चेतना हवलं तर हळू. अगं बिकॉज तिचा क्रश होता तो. मंगळसूत्र तरी काढून चालेल. दोन तरी काढून फोटो काढायला काहीतरी जुगाड. आता रडू नकोस. मी 16 years I was in love with that person. आणि आज ऍक्च्युली जेव्हा तो माझ्या समोर आला, मी एक शब्द सुद्धा बोलू शकली नाही. पण श्री, तुला कसं वाटतंय तुझी बायको तुझ्या पहिल्या प्रेमाला भेटली? नाही, मला तोच प्रश्न पडला की पळून का नाही गेले? पळून नाही जाऊ शकत ना, त्याच्या गर्लफ्रेंड सोबत आला. मला एकांत भेटला असतं. असं झापडा लागला. पुढे बोल. काय नाही, तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत आलेला. बट आय वॉज लाईक ओ माय गॉड. मला घेऊन गेला असं तर मला घेऊन गेला तसा. आणि मॅरिड आहे. असं सगळ्यात मोठी गोष्ट तर अचंबित करणारी ही आहे की तो भेटला याचा आनंद तू नवऱ्यासोबत करतोय. ऑफकोर्स नवऱ्यासोबत सगळ्यात आनंद शेअर करायचा असतो. राईट. नवरा ढकलला असतं तर कुठेतरी. नवरा मी पण नाही नवऱ्याला ढकलला.
क्यूट आहे. तुला कसं वाटलं मला शांतनु भेटलंच. मला वाटतं लग्न करायच्या आधी तू रागावलेली तेव्हा तुला इम्प्रेस करायला. हा हा सांग. मला लग्नच्या आधी हम्म. जेव्हा आमचं काही जास्त बोलणं चालणं होत नव्हतं, मला इम्प्रेस करायला भांडण झालं होतं भांडण झालेलं कोविडच्या नंतर. इम्प्रेस करायला ह्या मुलाने त्याच्याकडून माझ्यासाठी हॅपी बर्थडे विश करून घेतलेलं, असं स्टोरी एक घेतलेली मस्त व्हिडिओ 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 घेतलेला छानपैकी त्याने मला विश केलेलं वगैरे. आणि मला ते सगळं बोलायचं होतं त्याला, पण माझ्या तोंडातून तो समोर आला तेव्हा शब्दच फुटत नव्हते. रोहननी त्याला बोलवलं, रोहन त्याच्याकडे मला घेऊन गेला आणि मी तिथे उभी राहिली आणि मी फक्त हसत होती. मग मी काहीच केलं नाही अजून, मी फक्त हसत होती आणि उभी होती. आणि लोक माझे फोटो व्हिडिओ काढत होते, कस्तुरी रोहन कौस्तुभ लोक. पण मी एकदम असं म्हणजे लक्षात ठेवा, तिला माझ्यासोबत म्हणजे काय त्याला म्हणतात, आमचं मिलन व्हायला मी त्याला हो विचारलं, त्याने व्हिडिओ केला माझ्यासाठी पण आणि आमचं लग्न झालं आणि आज तो माझा फोन केला. आणि आज तो हिला भेटला. आय डोंट हॅव एनी वर्ड्स. मी आज एवढी एकदम मनापासून हॅपी आहे. मनापासून हॅपी आहे. पण तुला तू पूछना आहे तुझी बायको एवढी आज मला काय एवढे असं तुला असलं पाहिजे. बघ, मी मीडियामध्ये मी स्वतः त्याला कॉल करून आता पण सांगू शकतो की बाबा मला असं पाहिजे, मला भेटेल. बाय द वे, तेव्हा मी रागवलेली, तेव्हा मी काय बोलत नव्हती याच्यासोबत. तेव्हा ह्याला भाव देत नव्हती ना मी, म्हणून त्याने माझ्यासाठी तेवढा शांतनूकडून व्हिडिओ घेतला, माझा केक बिक कापला, मला काय काय चॉकलेट त्याहून दिलं सगळं. पण वाढदिवस मी करत पण इम्प्रेस त्यानंतर लग्न झाल्यापासून ह्या मुलाने माझ्यासाठी काहीही मी केलं नाही. नाही, गर्वाची गोष्ट माझ्यासाठी. कोणतंही बर्थडेचं सरप्राईज बोला, सेलिब्रेशन बोला, हे आणि ते काहीच करत नाही. त्याला काही इंटरेस्ट नाही. म्हणजे एकदा मुलगी भेटली ना की गेलं सगळं गाडीमध्ये, आता काय, आता माझ्याकडे पोरगी आहे, आता मी कशाला करू, आहे की नाही. मी माझ्या आयुष्यात पण वाढदिवसाला बॉयकट केले. नाही, पण तेच आहे ना, तुला पोरगी भेटली तर तू आता काय नाही करणार. मी वाढदिवस करतो का? पण तू स्वतःच नाही करू, बायकोचं करायचं. याचा अर्थ मला ते नाही आवडत. Okay, go. संपला विषय. माझं इम्पॉर्टंट ते आहे. येस, माझं इम्पॉर्टंट डे आहे. सो मला आता कळतंय की एवढे दिवस माझा ब्लॉग पूर्ण का नव्हता होत, मला एवढे दिवस कॉन्टेंट का नव्हतं भेटत. कारण असं एवढं छान कॉन्टेंट माझ्या लाईफ मध्ये लिहिलेलं आणि एवढं मस्त. बट शिट, काश मी त्याच्यासोबत बोलू शकली असती, काश माझी एवढी हिंमत झाली असती की मी त्याच्याशी बोलली. माझ्या तोंडातून शब्द का नाही बाहेर आले, आय डोंट नो. नाही तेव्हा मी असं चपार 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 करत असते तेव्हा थोड्यावर. तेव्हा मला का नाही जमलं यार. ऍटलिस्ट मी त्याला बोलू शकले असते की मी तुला दिल डान्स पासून फॉलो करते आणि आय लव्ह यू. मला एवढंच बोलायचं होतं, माझ्याशी एवढं पण निघालं नाही तोंडातून. आणि माझा फोटो पण एवढा हॉरेबल आलाय माहित नाही का. एकतर आजच तिकडे गरमी एवढी होत होती, आय डोंट नो वाय त्याची एसी चालू नव्हती. मी केस बांधून एकदम भूतासारखी बसलेली तिकडे की आय वॉज लाईक की कायच आहे, आता संपणारच आहे. मी खायला घ्यायला गेलेली. बट या झालं आता, ठीक आहे, संपलं. आता काय, गेला दिवस, संपला दिवस संपलाय. पण लाईफ मध्ये परत असं होईल की तो मला भेटेल ना, का नाही भेटेल. आणि तेव्हा मी मोठी सेलिब्रिटी असेल. हो ना. पण या दॅट वॉज इट, दॅट वॉज माय 3 days. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अँड इफ यू डिड देन प्लीज लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. ओके, बाय.